एक महत्त्वाची बातमी आहे। पाकिस्तानमध्ये जाण्याकरता एलओसी ओलांडणाऱ्या सुनीता जामगडे हिचा मुलगा अखेर नागपुरात पोहोचलेला आहे। सुनीताने त्याला एलओसीवर एकटा सोडल्यानंतर कारगिलमधील बालकल्याण समितीच्या ताब्यात तो मुलगा होता। त्याला नागपुरात आणण्यासंदर्भात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नागपुरात त्याला आणलं गेलंय। मिळालेल्या माहितीनुसार सुनीता जामगडे यांनी पोलिसांना दिलेली माहिती आणि तिच्या मुलाने दिलेली माहिती यात विरोधाभास असल्याचं बघायला मिळतंय। दोघांच्या वेगवेगळ्या माहितीमुळे सुनीतावर पोलिसांचा संशय बळावलेला आहे। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याशी बोलूया। उदय, काय अधिक सांगाल? सुवर्ण, खरं तर सुनीता जामगडे ज्यावेळी भारत पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती त्यावेळी ती आपल्या मुलासहित जे आहे एलओसी क्रॉस करून पाकिस्तानमध्ये गेली होती। आपल्याला माहिती आहेच की ती पाकिस्तानमधल्या काही लोकांच्या संपर्कात सोशल मीडियाच्या माध्यमातून होती आणि ज्यावेळी ती एलओसी क्रॉस करून गेली त्यावेळी तिच्या मुलाला देखील सोबत घेतलं होतं। मात्र तिच्या मुलाला काही अंतरावर नेल्यानंतर तिने आपल्या मुलाला एका जागी सोडलं होतं आणि ती स्वतः पाकिस्तानमध्ये गेली होती। त्यानंतर पाकिस्तानी रेंजरनं तिला जे आहे ते भारताच्या स्वाधीन केलं आणि नागपूरला तिला आणल्यानंतर नागपूर पोलिसांना ज्यावेळी तिची चौकशी केली त्यावेळी तिने जे काही बयान दिले त्या बयानांची तपासणी करण्यासाठी जे आहे ते आता पोलिसांचं एक पथक तिथं जाण्याची शक्यता आहे अमृतसरला। आणि दुसऱ्या बाजूने ज्यावेळी तिच्या मुलाला ताब्यात घेतलं होतं तिच्या मुलाला आता नागपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेलं आहे। ज्यावेळी तिच्या मुलाची नागपूर पोलिसांना तपासणी केली त्यावेळी सुनीतानं दिलेले बयान आणि तिच्या मुलीनं दिलेलं बयान यामध्ये तफावत असल्याचं जे आहे ते आढळून आलेलं आहे। त्यामुळे आता या प्रकरणामधला पोलिसांचा संशय सुनीतावरती जो आहे तो अधिक वाढलेला आहे, कारण ती हेरगिरी करत होती का पाकिस्तानसाठी, हा प्रश्न आता या निमित्तानं उभा झालेला आहे। कारण तिचा मुलगा जी माहिती देतोय त्या माहितीत आणि सुनीताच्या माहितीमध्ये तफावत येतात। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये सुनीतावर संशय अधिक वाढलेला आहे। त्यामुळे इथून पुढे आता नागपूर पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास कशा पद्धतीने करणार आणि सुनीता खरंच पाकिस्तानला हेरगिरी करत होती का, नागपूरमधला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे दीक्षाभूमी या सगळ्या संवेदनशील ठिकाणांची माहिती पाकिस्तानमध्ये पुरवत होती का, या सगळ्या गोष्टींचा तपास आता पोलीस अधिक संवेदनशीलतेने करणार आहेत। नक्की उदय, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल। महाराष्ट्रातील नागपूर इथल्या सुनीता जामगडे या महिलेला हेरगिरीच्या संशयावरून पोलिसांनी अटक केली आहे। भारताची सीमा ओलांडून ती पाकिस्तानात गेलेली होती। दरम्यान सुनीता जामगडे ही महिला पाकिस्तानातील 3 नागरिकांच्या संपर्कात होती अशी माहिती समोर आली आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून सुनीता तिघांच्या संपर्कात होती असंही कळतंय। आता आपल्याला उदय तिमांडे देखील तीच माहिती देत होते। सुनीता इंस्टाग्रामवरून त्यांच्या संपर्कात होती, तिघांना भेटण्याकरता पाकिस्तानात गेली होती अशीही माहिती मिळते। तर हे तिघे पाकिस्तानी एजंट असल्याची दाट शक्यता आहे। या संदर्भात पोलिसांनी कसून तपास सुरू केलाय। पोलिसांनी आता सुनीताचा इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट याची पाहणी करायला सुरुवात केली आहे। त्यावरून सुनीता जामगडे ही पाकिस्तानी जुल्फिकार असद आणि तौफिकच्या संपर्कात सतत अनेक वेळा आलेली आहे का अशी माहिती सुद्धा मिळते। दरम्यान सुनीता जामगडेला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर एक महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे इगतपुरी ते जामळे शेवटचा टप्पा। 76 किलोमीटरचा हा मार्ग आहे अखेर वाहतुकीकरता खुला होणार आहे। येत्या गुरुवारी म्हणजे 5 जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचा हा शेवटचा टप्पा इगतपुरी ते आमणे सुरू होतोय। इगतपुरी इथं एका विशेष सोहळ्यात या टप्प्याचं लोकार्पण होणार आहे। लोकार्पणानंतर लगेचच हा मार्ग सामान्य वाहतुकीकरता खुला होईल। दरम्यान या आधी पहिल्यांदा फेब्रुवारीमध्ये त्याचं उद्घाटन होणार होतं पण झालं नाही। त्यानंतर 1 मेला महाराष्ट्र दिनी त्याचं उद्घाटन होणार होतं, परंतु उद्घाटनाचे हे दोन्ही मुहूर्त हुकले। त्यामुळे समृद्धी महामार्ग पूर्णत्वास येऊनही त्याचा मुंबईच्या दिशेच्या अखेरचा टप्प्याचं उद्घाटन रखडलेलंच होतं। आता येत्या गुरुवारी या अखेरच्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात येणार असल्यानं प्रवाशांना आणखी एक मोठा दिलासा मिळतोय। बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या संदर्भात केलेल्या आरोग्य तपासणीतून एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे। एकूण 78,000 महिला ऊसतोड कामगार आहेत। त्यातल्या 843 महिलांनी ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भविष्पी काढल्याचं समोर आलंय। यात 30 ते 35 वयोगटातल्या महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे।
1523 महिला या गर्भवती आहेत, तरी देखील उसाच्या फडात मोळी आणि कोयता घेऊन काम करत असल्याचं समोर आलेलं आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांनी गर्भपिशवी काढण्याचं कारण काय, असा प्रश्न निर्माण झालाय।